नमस्कार. इनसाइड स्टोरी करून पुन्हा एकदा आम्ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. उद्या आहे पुष्य नक्षत्र. मार्ग दाखवतो तो मार्गशीर्ष महिना, म्हणजे हा जो चालू आहे तो मार्गशीर्ष महिना चालू आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात आलेलं पुष्य नक्षत्र म्हणजे स्वतः पार्वती माता आणि महादेव याचसोबत विष्णू आणि लक्ष्मी यांचा संगम या दिवशी पुष्य नक्षत्राला होऊन ते स्वतः म्हणे अमृताची वर्षाव करतात. तर हे किती आख्यायिका ऐकलेली आहे मी, पूर्वजांनी पण सांगितलेली आहे. आणि उद्याचं पुष्य नक्षत्राचं हे महत्त्व देखील आहे. याचसोबत 2024च्या शेवटच्या महिन्यात आलेलं हे शेवटचं पुष्य नक्षत्र आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या महिन्यात मी जो व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सुवर्णप्राशनचा, तर त्या व्हिडिओनुसार उद्याच्या पुष्य नक्षत्रालाच सुवर्णप्राशन तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. तर सर्वांनी नक्कीच पुष्य नक्षत्रावर आपल्या लहान मुलांना सुवर्णप्राशन द्यायला उद्या विसरू नका. मी मागे पण सांगितलेलं आहे की 0 ते 16 वर्ष म्हणजे जन्मलेल्या मुलापासून ते 16 वर्षाच्या मुलापर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन विधी स्वतः करू शकता, किंवा सुवर्णप्राशन जिथं देतात तिथे जाऊन तुम्ही ते सुवर्णप्राशन आपल्या मुलांना देऊ शकता. तर उद्याचा मुहूर्त सोडू नका आणि आपल्या मुलांना सुवर्णप्राशन द्या. सुवर्णप्राशनचे महत्त्व मी मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि पुसदला जर कोणाला सुवर्णप्राशन देण्याची इच्छा असेल तर गव्हर्मेंट हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालयाकडे जाताना जे केडी टॉवरच्या बाजूला तळवणकर डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे ते मिळतं. अति कमी मूल्यामध्ये मिळतं आणि ते त्याच्यावर ते पंचोपचार षडोपचार पूजा विधी पूर्ण करून ते सुवर्णप्राशन तयार केलेलं असतं आणि ते तिथं मुलांना खाऊ घालण्यात येतं. आणि सकाळपासून ते दुपारी म्हणजे 10 मला वाटतं 9-10च्या दरम्यान सुरू होतं आणि दुपारी 3पर्यंत चालतं. तर न विसरता आपण हे करा आणि आपल्या मुलांना पण द्या. आणि आपल्या शुभ कार्याला उद्या चांगला दिवस आहे, सुरुवात पण करू शकता. आणि जो व्यवसाय वगैरे करतात ते व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या व्यवसायाला अनुकरून आपण कोणता व्यवहार करण्यासाठी जर पेन वापरत असेल तर उद्याचा पेन विकत घेतलेला तो पूर्ण 2025मध्ये वापरा. अशाच अनेक चांगल्या माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे. थँक्यू सो मच.